एक साधा सरळ शांत स्वभावाचा माणूस, प्रेमळ कुटुंब, भरपूर संपत्ती आणि स्थिर आयुष्य. पण एका सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला सापडतो. अपघात की नियोजनबद्ध खून? आणि जर खून असेल तर यामागे कोण आहे? एक अनोळखी शत्रू की घरातलं कुणीतरी जवळचं? आज आपण ऐकणार आहोत पैशाच्या लालसेने, विश्वासघाताने आणि अनैतिक संबंधांनी एका सुखी कुटुंबाचे कसे भयानक तुकडे केले. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात अनिकेत त्रिपाठी नावाचे एक व्यक्ती राहत होते. पेशाने शिक्षक असले तरी त्यांची ओळख केवळ शाळेपुरती मर्यादित नव्हती. शांत, सरळ आणि प्रेमळ स्वभावाचे अनिकेत यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्तीचा मोठा साठा होता. एकूण मालमत्ता जवळपास 50 कोटींपर्यंत पोचली होती. साधेपणाने आणि विनम्रतेने वागणारे अनिकेत यांच्या संपत्तीबद्दल कुणालाही सहज अंदाज येत नसे. त्यांच्या आयुष्यात पत्नी श्वेता आणि 2 मुलांचा समावेश होता. श्वेता एक उत्तम गृहिणी, घर आणि मुलांची उत्तम काळजी घेत असे. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अनिकेत यांनी एका जुन्या बंगल्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामासाठी त्यांनी सुनील यादव नावाच्या कुशल पण महत्त्वाकांक्षी व्यक्तीला कामावर घेतले. सुनील कामात तर पारंगत होता, पण त्याच्या मनात मोठी स्वप्ने होती. पैसा, सत्ता आणि ऐश आरामाची अतृप्त लालसा. कामाच्या निमित्ताने तो अनिकेत यांच्या घरी वारंवार जाऊ लागला आणि त्याच दरम्यान त्याची नजर श्वेतावर पडली. श्वेताचं सौंदर्य आणि तिचं श्रीमंत जीवन पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला. सुरुवातीला श्वेताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण सुनील नेहमी पैशांच्या कारणाने भेटत राहिला. हळूहळू त्याने गोड बोलून, मोठी स्वप्न दाखवून श्वेताला आपल्या जाळ्यात ओढलं. अनिकेत शाळेत गेल्यावर किंवा मुलं बाहेर खेळायला गेल्यावर सुनील आणि श्वेता यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यांचे संबंध अनैतिकतेच्या टोकापर्यंत पोहोचले. जवळपास वर्षभर हे गुपित संबंध सुरू होते. अखेरीस श्वेताच्या वागण्यात आलेला बदल आणि सुनीलची वाढलेली ये-जा तसेच सततचे फोन कॉल्स यामुळे अनिकेत यांना संशय आला. त्यांनी सुनीलला कामावरून काढून टाकलं आणि पुन्हा कधीही घरात न येण्याची ताकीद दिली. तसंच श्वेताला कठोर शब्दात सुनावलं. पण यामुळे श्वेता अनिकेत यांच्यावरच रागावली. सुनीलला अनिकेत यांच्या संपत्तीबद्दल माहिती असल्याने त्याने श्वेताच्या मनात नवऱ्याबद्दल द्वेष निर्माण करण्यास सुरुवात केली. तुझा नवरा तुला स्वातंत्र्य देत नाही, तो तुला बंधनात ठेवतोय. आपण एकत्र राहिलो तर सगळी संपत्ती आपली होईल. मी तुला राणीसारखं ठेवीन. अशा गोड बोलांनी त्याने तिला पटवलं. संपत्तीच्या लालसेने आणि सुनीलच्या प्रेमात गुंतून श्वेताने अनिकेतला संपवण्याचा निर्णय घेतला. अनिकेत यांना रोज सकाळी फिरायला जाण्याची सवय होती. 18 मार्च 2025 रोजीही नेहमीप्रमाणे ते 6 वाजता तयार झाले. त्या दिवशी त्यांच्या लहान मुलाला सोबत यायचं होतं, पण श्वेताने अभ्यासाचा बहाणा करून त्याला बाथरूममध्ये बंद करून ठेवलं. मुलाला बाहेर जायचं होतं, पण तिने दरवाजा उघडू दिला नाही. तिला कल्पनाही नव्हती की हा त्याचा वडिलांचा शेवटचा दिवस असेल. 6:20 अनिकेत घराबाहेर पडले आणि नेहमीच्या रस्त्यावरून चालत असताना अचानक मागून आलेल्या भरधाव गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. धक्का एवढा तीव्र होता की त्या हवेत उडून खाली पडले आणि जागीच मृत्यू झाला. गाडी नंतर झाडावर आदळली आणि गाडीतील लोक पळून गेले. सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद अपघात म्हणून केली, पण अनिकेत यांच्या भावाला हा प्रकार संशयास्पद वाटला. कारण अनिकेत नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत. समोरासमोर धडक झाली असती तर ते वाचले असते, पण गाडी मागून आली होती आणि ती प्रचंड वेगात होती. चालक पळून गेला हेही संशयास्पद होतं. अनिकेत यांच्या भावाने पोलिसांना CCTV फुटेज आणि गाडीच्या नंबर प्लेटची माहिती दिली. तपास सुरू झाला आणि पोलिसांनी अनिकेत यांचा बँक स्टेटमेंटची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. श्वेताच्या खात्यातून काही महिन्यांमध्ये लाखो रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्स्फर झाले होते.
चौकशीसाठी श्वेताला बोलावलं असता ती सुरुवातीला रडण्याचं नाटक करत राहिली, पण ठोस पुरावे समोर आल्यावर तिने आपला गुन्हा कबूल केला. सुनीलने तिला अनिकेत यांच्या संपत्तीचं स्वप्न दाखवत त्याच्या चुलत भावासह आणखी 2 मित्रांच्या मदतीने हा बनावट अपघात घडवून आणला होता. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. श्वेताने याआधीही एकदा अनिकेत यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, जीवनात झोपेचं औषध टाकून. मात्र वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने ते वाचले आणि त्यांनी कधीही तिच्यावर संशय घेतला नव्हता. कोर्टात बचाव पक्षाने दावा केला की श्वेतावर मानसिक अत्याचार होत होते, पण अनिकेत यांच्या शांत सरळ स्वभावाचा पुरावा तसेच मुलाची साक्ष, आईने त्याला बाथरूममध्ये बंद केल्याची, सादर करण्यात आली. 9 महिन्यांच्या तपासानंतर कोर्टाने आपला निकाल दिला. श्वेता, सुनील आणि त्यांच्या साथीदारांना जन्मठेप व प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही कहाणी फक्त एका अपघाताची किंवा खुनाची नव्हती, तर विश्वासघात आणि अनैतिक संबंधांनी एका सुखी कुटुंबाचे कसे भयानक तुकडे होऊ शकतात याचे भयानक उदाहरण होती. यात सर्वाधिक नुकसान त्या 2 निष्पाप मुलांचं झालं, ज्यांचं बालपण त्यांच्या डोळ्यांसमोर हरवलं गेलं. नात्यांमधला विश्वास तुटला की अशा क्रूर घटना घडतात. म्हणून नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास कायम ठेवणं अत्यावश्यक असतं. पैसा, सत्तेची लालसा आणि अनैतिक संबंध हे नात्यांच्या पायाभरणीला पोखरणारे सर्वात मोठे विष आहेत. जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आयुष्य किती सहज उद्ध्वस्त होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच नात्यांमध्ये प्रेम, संवाद आणि विश्वास कायम ठेवणं हीच खरी संपत्ती आहे. कारण संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण एकदा हरवलेला विश्वास कधीच परत येत नाही. आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.